सध्याच्या परिस्थितीमध्ये बहुतांश लोक बुद्ध धर्माला मानणारे हे परित्राण पाठ घेत असतात आणि परित्राण पाठाचा एक उद्देश असते, जसं कोणाचा नामकरण विधी असेल, कोणाचा गृहप्रवेश असेल, कोणाचा विवाहपूर्व दिवस असेल किंवा कोणी विवाहानंतर करतात, 7वा महिना, अनेक संस्कार असतात, गब्बसंस्कार, अनेक संस्कार आहेत. त्या संस्काराच्या माध्यमाने परित्राण पाठ ठेवतात आणि परित्राण पाठ हा सध्याच्या परिस्थितीमध्ये एक संस्काराचा भाग झालेला आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी असतात की परित्राण पाठ करणारा व्यक्ती एकतर भिक्खू असेल किंवा मग कोणी उपासक हे सुद्धा परित्राण पाठ करत असतात. परित्राण पाठामध्ये साधारणतः महाकारुणिक तथागत बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा किंवा यांचे छोटे छोटे स्टॅच्यू, पुतळे, आपले मूर्ती, यांच्या मूर्ती या परित्राणामध्ये ठेवल्या जातात. परित्राणामध्ये तांब्याचा लोटा ठेवला जातो आणि त्यामध्ये पिंपळाचे पानं, 5 पानं ठेवल्या जातात. काही ठिकाणी पांढरं सूत्र हे ठेवल्या जात असते आणि या ठिकाणी आपले जे महामानव आहेत, महापुरुषाबद्दल एक श्रद्धा अर्पण केल्या जाते. श्रद्धा अर्पण करून आपल्या घरामध्ये एक प्रकारे संस्कार केल्याचा आनंद हा ते प्राप्त करून घेत असतात. आता हा संस्कार आहे, चांगली गोष्ट आहे, संस्कार केला पाहिजे. त्यामुळे घरामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होत असते, ही गोष्ट बरोबर आहे. परंतु यामध्ये एक धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो की परित्राण पाठ केल्यामुळे माझ्या जीवनामध्ये फायदा होऊ शकेल, माझी प्रगती होऊ शकेल, माझा विकास होऊ शकेल, माझे आजार बरे होतील, माझी गरिबी दूर होईल, माझी बिमारी दूर होईल, माझ्यावर आलेलं संकट टळेल, माझ्या नशिबामध्ये वाईट असेल तर ती गोष्ट दूर होईल. अशा प्रकारच्या काही लोकांच्या भावना असतात आणि या भावना त्या श्रद्धेच्या रूपामध्ये असतात. अंधश्रद्धा नसते, श्रद्धेच्या रूपामध्ये असतात अशा प्रकारच्या भावना. परंतु या भावनाविषयी वास्तविक सत्य त्यांना माहीत नसते. ते अज्ञानापोटी अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये ठेवून परित्राणाचा कार्यक्रम ठेवत असतात. एक प्रकारे ते त्यांचं अज्ञान आहे की परित्राण केल्यामुळे माझ्या घरच्या बिमाऱ्या दुरुस्त होतील, परित्राण केल्यामुळे मी गरीब आहे तर श्रीमंत होईल, परित्राण केल्यामुळे माझ्या मुलाला नोकरी लागेल, परित्राण केल्यामुळे माझ्या मुलीचं लग्न जुळेल. या अनेक गोष्टी असतात, त्या गृहीत मनामध्ये धरून कार्यक्रम घेत असतात. तर एकंदरीत तो भाव जरी श्रद्धा असेल, परंतु
त्या श्रद्धेमधून निष्पन्न काही निघत नाही आणि ती एक प्रकारे अंधश्रद्धा मध्ये त्याचं रूपांतर, श्रद्धेचं अंधश्रद्धेमध्ये रूपांतर होत असते. या सगळ्या गोष्टी जो परित्राण करायला येतो, मग भिक्षू असो की उपासक असो किंवा भिक्खुनी असो, त्यांनी या सगळ्या गोष्टी समजून घेणे गरजेचं आहे. आपल्याला या घरामध्ये येण्याची संधी मिळालेली आहे, परित्राण पाठाच्या निमित्ताने का होईना, पण आपल्याला त्यांच्या घरामध्ये येण्याची संधी मिळालेली आहे. आपल्याला पाय धुवायला पाणी देतात, भोजनला देतात, बसायला उच्च आसन देतात, या सगळ्या गोष्टी करत असतात. पण जो जातो परित्राण करायला, त्याची भावना कशी असते? कारण हा प्रश्न आहे मध्यस्थीचा. एकीकडे बुद्धाबद्दल, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एका मनामध्ये, व्यक्तीच्या मनामध्ये श्रद्धा आहे. त्या श्रद्धेचं रूपांतर भिक्षू आपल्या गाथामधून, आपल्या परित्राणामधून त्याच्या श्रद्धेचं रूपांतर करण्याचा प्रयत्न करतो की यामुळे तुमचं चांगलं होऊ शकेल, तुमचं जे घरामध्ये दुःख आहे, समस्या आहे, त्या दूर होऊ शकेल. अशा प्रकारचं जर गाथामधून, पूजामधून, कर्मकांडामधून अशा प्रकारे लोकांमध्ये एक कुठं ना कुठं तरी अंधश्रद्धा रुजवण्याचा जर प्रयत्न केला जात असेल तर हा चुकीचा आहे. हिंदू धर्म किंवा इतर धर्मामध्ये जसं पुरोहित पुजारी करतात आणि एक प्रकारे ईश्वराच्या नावावर, चमत्काराच्या नावावर, दैवी शक्तीच्या नावावर, भाग्याच्या नावावर, पुनर्जन्माच्या नावावर लोकांमध्ये भ्रम निर्माण करतात, अंधश्रद्धा निर्माण करतात, अज्ञान निर्माण करतात आणि त्याच्याकडून आर्थिक शोषण केले जाते. अशा प्रकारचं आपल्या बौद्ध भिक्षूकडून होऊ नये ही अपेक्षा असते की असं करू नये त्याने. कारण जो उपासक भिक्खूला बोलावतो त्याची पूर्णपणे भिक्खूवर श्रद्धा असते आणि त्याचप्रमाणे त्याची बाबासाहेबावर आणि बुद्धावर सुद्धा श्रद्धा असते. या श्रद्धेला ही पवित्र श्रद्धा आहे, चांगली श्रद्धा आहे. या श्रद्धेचा हा जो मध्यस्थी व्यक्ती असतो, भिक्षू किंवा उपासक, पूजा करणारा, त्याच्यावर अवलंबून असते. ही एक पवित्र श्रद्धा आहे, एक उत्तम कार्य आहे. त्यामधून जर वास्तविकता, समाजाची वास्तविकता, समस्याची वास्तविकता, समस्याचे कारण आणि त्या समस्येचं वास्तविक निराकरण कसं करता येईल याबद्दल सत्यावर आधारित कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा न ठेवता लोकांना जर उचित मार्गदर्शन मिळालं, चांगलं मार्गदर्शन मिळालं तर माझ्या दृष्टीने तो खूप मोठा फायदा होतो लोकांना, खूप मोठा फायदा होतो. कारण भिक्षू अनुभवी असतो, भिक्षू प्रशिक्षित असतो, भिक्षू अनेकाच्या घरी गेलेला असतो, अनेक परिवारामध्ये गेलेला असतो, त्याला बऱ्याच गोष्टींचा अनुभव असतो. आणि म्हणून जर भिक्खूंनी मनात घेतलं तर त्या घरामध्ये एक उत्तम असं चांगलं वातावरण निर्माण करू शकतो, ज्यामुळे त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल, ज्यामुळे त्यांच्यामधून अंधश्रद्धा दूर होईल आणि त्यांना
तथागत बुद्धाचा सत्यावर आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निव्वळ सत्यावर आधारित अशा प्रकारचा मार्ग सांगण्याची संधी भिक्षूला असते आणि त्या संधीचं त्यांनी भिक्खूंनी सोनं करायला पाहिजे आणि त्याचे परिणाम खूप चांगले होतात. आम्हाला अनुभव आहे की जितकं तुम्ही लोकांना मार्गदर्शन कराल, लोकांचे मन जिंकाल, लोकांच्या भावना ओळखून त्यांना त्या प्रकारे मार्गदर्शन द्याल, ही तुम्हाला भिक्खूला एक चालून आलेली उत्तम संधी आहे. त्यामधून त्याला खूप काही समाजामध्ये परिवर्तन करू शकतो आणि वरून त्याला दान सुद्धा मिळते. असं नाही की त्याला हे फ्रीमध्ये करायचं आहे, त्याला दान सुद्धा मिळत असते. दोन्ही गोष्टी त्याला उपलब्ध होतात की समाजाला चांगलं बनवण्याची संधी ही परित्राणामधून मिळत असते आणि त्याला उपजीविकेसाठी लागणारा धन, लागणारा पैसा हा सुद्धा उपासकाकडून, आपल्याला उपासिकेकडून मिळत असते. आणि म्हणून याचे फायदे काय आहे आणि याच्यापासून नुकसान काय आहे हे सगळं भिक्खूच्या आधारी आहे किंवा जे उपासक परित्राण करतात त्याच्यावर अवलंबून आहे. ते कशा पद्धतीने समाजाला मार्गदर्शन करतात, कशा पद्धतीने परित्राण करतात हे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून जनतेने सावधगिरी बाळगली पाहिजे, सावध व्हायला पाहिजे की काही भिक्षू जे बाहेरून येतात किंवा स्वार्थी बुद्धीने लोकांमध्ये अलौकिक चमत्कारिक गोष्टी निर्माण करून जास्तीत जास्त त्यांच्याकडून आर्थिक शोषण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना फसवून जास्तीत जास्त पैसा मिळवण्याचा, जास्तीत जास्त दानाच्या रूपाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना चुकीच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतात. हे होऊ नये, जनतेने त्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. जे संस्कार आहेत ते करायलाच पाहिजे. संस्कारामधूनच आपल्याला धम्म पुढे नेता येईल. आणि माझं एक स्पष्ट मत आहे की परित्राणामध्ये गाथा कमी करून, काही गाथा कमी करून, प्रसंगाला धरून, प्रसंगानुरूप एक बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धाच्या सत्यावर आधारित अशी धम्मदेशना झाली पाहिजे त्या घरामध्ये, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होईल. आणि हा यशस्वी कार्यक्रम आहे. माझ्या दृष्टीने तर हा फार चांगला कार्यक्रम आहे, यशस्वी कार्यक्रम आहे. आणि यामधून समाजाचं कमी नुकसान होऊन समाजाचा जास्त फायदा होतो. परंतु त्या पद्धतीने आपल्याला या प्रसंगाचा उपयोग करून घेता आला पाहिजे, जेणेकरून लोकांचं कल्याण होईल, लोकांचं भलं होईल. यासाठी हे आवश्यक आहे. हे संस्कार आहेत. संस्कारामध्ये विधी पण येतात आणि या संस्कारामधून एक माणसाला आनंद पण मिळते. या संस्कारामधून घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण होते. या संस्कारामधून लोकांना वाटते की आपल्या घरी काहीतरी झालं, खूप सुंदर असं एक खूप आनंदाचा क्षण असतो तो. जरी दुःखाच्या निमित्ताने जरी आपण मृत्यूच्या नंतर जरी परित्राण ठेवलं तरी त्या परित्राणामुळे बऱ्याच वेळा माणसाच्या मनातून दुःख नष्ट होते आणि मनुष्याला दुःखाचे कारण कळतात आणि दुःख कसं निराकरण करायचं याचा
मार्ग सुद्धा लोकांना यामधून मिळत असते आणि ही सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारचा हा प्रसंग आहे, चांगल्या प्रकारचा हा एक संस्कार आहे. सगळ्यांनी हा संस्कार करायला पाहिजे. परंतु यामध्ये काही जे बाहेर राज्यातले भिक्षू येतात, बाहेर देशातले भिक्षू येतात आणि ते त्यांच्या देशातील परंपरेनुसार त्यांच्या देशामध्ये जशी पूजा चालते त्या पद्धतीने भारतामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करतात. तर ज्या बाहेर देशामध्ये जेवढे बुद्ध राष्ट्र आहेत त्या ठिकाणी पूजा म्हटलं तर जास्तीत जास्त अंधश्रद्धा असते. बाहेर देशामध्ये बुद्धाला ते ईश्वर परमेश्वर समजतात. बुद्धामध्ये अनेक शक्ती आहेत असं समजतात आणि त्याच्यातून काही शक्ती आपण प्राप्त करून घेतलेल्या आहेत असं तो स्वतःला समजतो आणि त्यामधून तो अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की माझ्या आशीर्वादामुळे तुला हे होईल, माझ्या चांगलं परित्राण झाल्यामुळे काहीतरी तुझ्यामध्ये फरक होईल. अशा प्रकारे चमत्काराचा भाग समाजामध्ये पुरवण्याचा, समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर याच्यापासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे. भिक्खू बोलावताना आपण त्याची निवड करताना भिक्खूची आपण कोणत्या भिक्षूला बोलावलं पाहिजे, कसे भिक्षू आहेत, अनेक प्रकारचे भिक्षू आहेत, अनेक प्रकारचे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या विधी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत. या सगळ्यांचा आपण विचार करून परित्राणासाठी भिक्षूची आपण निवड केली पाहिजे, जेणेकरून आपला जो कार्यक्रमाला लागणारा जो खर्च आहे तो आपल्याला चांगल्या सत्कार्याला लागेल आणि आपल्या घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल. याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. यामध्ये जे आमच्यासारखे लोक आहेत, आम्ही साधारणतः ज्या ठिकाणी जात असतो परिक्रमाला, तर आमचा मुख्य उद्देश जो असतो की आम्ही त्या ठिकाणी मृत्यूनंतर काय होते, मनुष्य या जन्माच्या पूर्वी कोण होता आणि मेल्यानंतर कुठे जाईल, अशा प्रकारच्या काल्पनिक गोष्टीवर चर्चा आम्ही करत नसतो. तर आम्ही परिवारामध्ये कशा समस्या निर्माण होतात, परिवारामध्ये दुःख कसं निर्माण होते, कलह कसा निर्माण होतो आणि या कलहामुळे आपल्या घरामध्ये कसं दुःख निर्माण होते, याच्यावर आम्ही चिंतन करून आमचा उद्देश असतो की परिवारामध्ये कलह जरी असेल परंतु त्या परिवारामधला कलह, आपसी मतभेद या दूर होऊन परिवारामध्ये एक शांत वातावरण, मैत्रीचं, करुणाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. हा एक उदात्त हेतू घेऊन आम्ही नेहमी परित्राणाला स्वीकार करतो आणि याच्यामधून आम्ही बऱ्याच ठिकाणी यशस्वी झालेलो आहोत, सफल झालेलो आहोत. बऱ्याच घरचे भांडणं मिटवलेले आहेत, बऱ्याच घरच्या अनिष्ट चालीरीती आम्ही त्यांच्यापासून सोडलेले आहेत आणि त्यांना एक चांगलं मार्ग देण्याचं काम आम्ही याच्यामधून केलेलं आहे आणि हे चांगलं एक प्रकारे घडत आहे. वास्तविक आम्ही जे बुद्धिस्ट सेमिनरीचे भिक्खू आहोत ते वास्तविक आम्ही परित्राण पाठ घेत नाही, तर आम्ही परितदेशना घेत असतो. या परितदेशनेचा उद्देश आमचा असा असतो की गाथा कमी आणि देशना किंवा प्रबोधने जास्त असते, ज्याच्यामुळे घरातील भावाभावामधले वाद, बहीण भावामधले वाद, पती पत्नीमध्ये वाद, सासू सुनेमधले वाद, हे वाद नष्ट करण्यासाठी आम्ही भरपूर त्या परितदेशनेमधून प्रयत्न करतो आणि त्यामध्ये त्या घरामध्ये एक प्रकारे सुख निर्माण करण्याचं आम्ही काम करतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला बरंचसं यश प्राप्त होत असतं. या परितदेशनेमधून
घरामध्ये मैत्री, करुणा, प्रेम, बंधुभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करून त्यांच्यामध्ये आपसामध्ये एक खूप सुंदर असं वातावरण निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो.